नमस्कार. मनालीज किचन स्टोरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर आज थोडंसं वेगळं काहीतरी आहे. आज मी माझ्या रेसिपी शूट साठी किंवा व्हिडिओज काढण्यासाठी डीमार्ट मधनं मी आतापर्यंत काय काय घेतलेलं आहे म्हणलं ह्याचा एक छान सुंदर ब्लॉग करावा, जेणेकरून ते तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करावं. चला चालू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा हे मी ताट घेतलेलं होतं. तुम्ही आता लेटेस्ट एखादी शॉर्ट्स बघितले किंवा व्हिडिओ बघितले तर मला हे ताट दिसेल. हे स्टीलचं ताट आहे आणि त्याच्यावर हे असं पितळाचं कोटिंग केलेलं आहे. याची किंमत 199 रुपये आहे. ते मला हे 199 ला पडलं. त्याच्याबरोबरच ह्याचा एक पूर्ण सेट व्हावा म्हणून मी या 2 वाट्या आणल्या. ह्या वाट्यांची किंमत ही एक वाटी 79 ला आहे, 79 रुपयाला आहे. तर याच्या 2 वाट्या मी आणल्या, हे 79 रुपयाला. आणि एक ग्लास मी घेतला होता, तर त्या ग्लासाचं पण मी लेबल काढलं नव्हतं. ग्लास 99 रुपयाला आहे. तर हे एक खूप छान असा सेट तयार होतो. म्हणजे आपल्याला जर नैवेद्य ठेवायचा असेल सणासुदीला किंवा एखादं छान फंक्शन असेल तर अशा ताटामध्ये आपण सगळं असं छान आपलं जेवण केलेलं वाढलं तर खूप छान दिसतं. त्यानं मी आता अगदी लेटेस्ट मागच्या आठवड्यामध्ये ही प्लेट आणलेली आहे. मला खूप आवडली ही प्लेट. म्हणजे गोल पण नाहीये, मोठी आहे, छान आहे, काहीतरी वेगळं आहे. ही 79 ला मिळाली. मी का आणली याचं कारण पण तुम्हाला सांगते. आणि हे त्याच्याबरोबर हे सेपरेट होतं, पण मला हे असं म्हणलं की हे सेट मध्ये दिसतंय. तर हे असं छोटासा ट्रे म्हणू शकता तुम्ही त्याला. 39 रुपीजला मिळाला. तुम्ही हे का आणलं? आता सणसुदी आली आहे, नवरात्री आली आहे, दिवाळी आली आहे, तर क्रिसमस येणार आहे. तर त्या अनुषंगाने मी खूप रेसिपीज दाखवणार आहे. दिवाळीच्या चकल्या, लाडू, शंकरपाळ्या असं ठेवू शकतो. ह्याच्यामध्ये ठेवल्यावर ते छान दिसेल, फोटो काढायला पण छान दिसेल, व्हिडिओ मध्ये पण छान दिसेल, म्हणून मी हे घेतलं होतं. आणि त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये आपण एखादी डोसा दाखवला किंवा पराठा दाखवला तर ह्याच्यामध्ये ठेवायला, किंवा एखादा पुलाव दाखवला, पिझ्झा दाखवला ह्याच्यामध्ये ठेवल्यावर ते पण छान दिसेल, म्हणून मी हे घेतलं होतं. त्यानंतर त्याचे 3 प्लास्टिकचे जार आहेत. एक पिवळं झाकण आहे, एक गुलाबी झाकण आहे आणि एक हिरवं झाकण आहे. तर हे तिन्ही जार मिळून मला 99 रुपयाला मिळाले. गुड डील. त्यानंतर त्यातलंच छोटेसे हे असं छोटं सामान असतं ना काहीतरी, तर ते छोटं सामान ठेवायला म्हणून मी हे छान 3 असे, हे 4चा सेट होता, आता एक नाहीये. पहिलं तर माझं हे खूप जुनं आहे, पण हे व्यवस्थित टिकलंय. आता मला चॉकलेट मेल्ट करायला लागतं, तर मी ह्याच्यामध्ये जितकं मला लागतं तेवढं चॉकलेट टाकते मायक्रोवेव्ह मध्ये आणि गरम करते. मायक्रोवेव्ह मध्ये करतं, फक्त झाकण काढायचं. तर असा हा 4चा सेट काहीतरी 80 रुपयाला मला मिळाला. त्यानंतर हे सुद्धा तसंच आहे, 3चा सेट होता. आता हे पण माझी भांडी खूप म्हणजे साधारण 1-2 वर्षापूर्वीपासून मी हे वापरते, पण हे कुठेही खराब झालेलं नाहीये किंवा तुटलेलं नाहीये. फक्त ह्याचं झाकण काढायचं आणि मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये पण काही ठेवून गरम करू शकता. हे पण खूप छान आहे. तर हे साधारण हे तेव्हा मला 99 लाच पडलं होतं. हे असे व्हिडिओज काढायला थोडंसं बॅकग्राऊंड छान असावं म्हणून मी हे छोटासा पॉट आणला होता. तर हे बघा, हे 169 ला मला मिळालं होतं. हे खूप छान दिसतं, फोटो काढताना असं बॅकग्राऊंडला ठेवलं तर फोटो पण छान येतात. त्यानंतर तुम्ही जर माझा चॉकलेटचा व्हिडिओ आहे किंवा माझा मोदकचा व्हिडिओ आहे तो बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मी ही ऍक्च्युली डोअर मॅट आहे. ही 119 रुपयाला मी घेतली होती, पण ही मी डोअर मॅट न वापरता मी ह्याला माझ्या व्हिडिओमध्ये यूज करते. खाली म्हणजे बॅकग्राऊंड साठी म्हणूयात, किंवा असं एखादा ह्याच्यावर प्लेट ठेवते आणि त्याच्यावरनं कॅमेरा ठेवते आणि असं शूट करते. तर येस इट इज. त्यानंतर हे चटणी बाउल्स आहेत. हे मला 22 रुपयाला मिळाले होते. हे आता मी 2-4 महिन्यापूर्वीच आणलेत. तर हे मला ह्याचा कलर खूप आवडला. ढोकळ्याची रेसिपी दाखवली किंवा सँडविचची रेसिपी दाखवली तर एकामध्ये ग्रीन चटणी आणि एकामध्ये सॉस वगैरे असं ठेवण्यासाठी मी हे आणलं. आणि त्यानंतर पाणी सगळ्यात महत्वाचं. तर काम करताना मध्ये मध्ये पाणी पिलं म्हणजे आपलं शरीर पण व्यवस्थित हायड्रेट राहतं. आणि प्लास्टिकची बॉटल न वापरता स्टीलची बॉटल कायम वापरावी. तर त्यासाठी मी ही बॉटल आणली. ह्याची हे मला साधारण 149 ला वगैरे अशी आहे, फार महाग नाहीये. आणि व्हिडिओ मध्ये काही उपयोग होत नाही, पण म्हटलं आता हातासारशी दाखवून घ्यावं. तर हा खूप छान पाऊच आहे आणि याची किंमत 139 लाच आहे. आता ह्याच्यामध्ये माझे सगळे कॉस्मेटिक्स आणि आपल्याला लागतात ना क्रीम, मॉइश्चरायझर ठेवलेलं आहे. तर हे म्हणजे मस्ट बाय आहे. या किमतीमध्ये हा पाऊच खूप छान आहे, नक्की घ्या. त्यानंतर तसाच एक पाऊच हा पण आहे. याची पण किंमत काहीतरी 149 वगैरे अशी आहे. मस्ट बाय. हा पाऊच माझ्याकडे तर बरेच महिने आहे, पण ह्याची एकदाही चेन खराब झाली नाहीये. किंवा ह्याच्यामध्ये माझ्या असे 2 पाऊच आहेत. एका पाऊच मध्ये मी सगळी मुलांची औषधं ठेवलेत, एका पाऊच मध्ये माझ्या मुलीचे सगळे हेअर बँड, क्लिप्स, रबर्स वगैरे. तर कानातलं, गळ्यातलं तुम्ही काही ठेवू शकता. पण खूप छान व्हरायटी आहे, क्वालिटी खूप छान आहे, कमी किमतीमध्ये. मस्ट बाय.
तर असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि असाच एक व्हिडिओ मी अजून आणणार आहे. मी एका ऑनलाईन साईटवरून थोडीशी खरेदी केली आहे. खूप क्यूट गोष्टी खूप कमी किमतीमध्ये आहेत. त्या साईटचं नाव मी आता सांगणार नाही. माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. काही गोष्टी आलेल्या आहेत, काही गोष्टी यायच्यात. तर त्याचा पण व्हिडिओ मी नक्की लवकरच घेऊन येणार आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद.